जर तुम्हालाही घरच्या घरी हॉटेलसारखा रिच आणि क्रीमी गाजर हलवा बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अगदी सोपी, झटपट आणि परफेक्ट रेसिपी घेऊन आले. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर मी इथे घेतलेले आहेत गाजर. 1.5 किलो गाजर मी घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने गाजर आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. तर गाजर धुताना आपल्याला हातावर चोळून गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण की गाजरावरती जी बारीक माती असते तर ती नंतर हलव्यामध्ये कचकच लागण्याची शक्यता असते. तर आता इथे मी गाजर धुवून घेतलेले आहेत. आता धुतलेले जे गाजर आहेत तर ते आपल्याला पील करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने संपूर्ण जे गाजर आहेत तर ते मी त्याची साली काढून घेते. तर बघू शकता साली काढून झाले आहेत गाजराच्या. आता एक ग्रेटर मी घेतलेला आहे आणि त्यावरती मीडियम साईजचे जे आहेत होल्स त्याच्यावरतीच आपल्याला गाजर किसून घ्यायचं आहे. जर मोठ्या आकाराच्या होल्सवरती आपण गाजर किसले तर मग ते हलवा खूप जाडसर दिसू लागतो. त्याच्यामुळं मीडियम साईजच्याच आपल्याला ह्याच्यावरती गाजर किसून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने माझे पूर्ण गाजर पण किसून झालेले आहेत. तर चला सुरुवात करूयात रेसिपीला. तर सर्वात अगोदर गॅस ऑन करून घ्यायचा आहे आणि गॅसवरती एक कढई ठेवून घ्यायची आहे. आता त्यामध्ये घालून घ्यायचं आहे साजूक तूप आणि त्यावरती घालून घ्यायचा आहे आपल्याला गाजराचा किस. आता गाजराचा किस जो आहे तो तुपावरती आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. आता किस छान परतवून झाला की त्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे 4 ते 5 मिनिटांसाठी आणि एक छान वाफ काढून घ्यायची आहे. आता 5 मिनिटे झालेली आहेत. तर आता झाकण उघडून याला व्यवस्थित एकदा परतवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता घालायचं आहे दूध. तर इथे मी 1.5 किलो गाजरांसाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे फुल क्रीम. आता दूध घालून झाल्याच्या नंतर याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवून याला 20 ते 25 मिनिट आपल्याला शिजवून द्यायचं आहे. तर आता 20 मिनिटे झालेले आहेत आणि गाजर जे आहेत ते अगदी मऊ शिजलेले आहेत. तर आता वरतून घालायची आहे 1 वाटी साखर आणि आता साखर घातल्याच्या नंतर परत याला पाणी सुटतं. तर आता झाकण न ठेवता आपल्याला याला शिजवून द्यायचं आहे पूर्ण पाणी आटेपर्यंत. तर आता गॅसची फ्लेम आपण हाय पण करू शकतो, कारण की आता गाजराचा किस जो आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे आणि आपल्याला फक्त याला ड्राय करून घ्यायचं आहे. तर आता हाय फ्लेमवरती मी याला पाणी आटेपर्यंत शिजून देणार आहे. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी एक पॅन ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये तूप घालायचं आहे आणि तुपावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स, काजू आणि बदामाचे मी बारीक काप करून घेतलेले आहेत आणि ते याच्यामध्ये परतवून घ्यायचे आहेत. परतून घेतलेले काजू बदाम आपल्याला कढईमध्ये घालायचे आहेत आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मस्त ड्राय होईपर्यंत आपल्याला शिजून द्यायचं आहे. आता घालायची आहे याच्यामध्ये वेलची पूड आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर बघू शकतात जवळपास आपला गाजरचा हलवा रेडी झालेला आहे. आता यामध्ये घालायचा आहे 1 चमचा साजूक तूप आणि वाव, कसला सुंदर सुवास जो आहे तो पूर्ण घरामध्ये दरवळत आहे. तर तयार झाला आहे आपला रिच आणि क्रीमी गाजरचा हलवा. तर या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करा. वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घ्या आणि मस्त गार्निश करून घ्या आणि मस्त गरमागरम सर्व करा किंवा मग फ्रीजमध्ये ठेवून थंड सर्व करा. दोन्हीही पद्धतीने चव तर अप्रतिम लागते. तर चला व्हिडिओला पटापट लाईक करून घ्या.